शुभ सकाळ मंडळी. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर चहापाणी झालेली होती आमची आणि भेंडीची भाजी केली होती. पिऊला डब्यासाठी दूधसुद्धा तापलेलं होतं. तर आता पिऊचा डब्बा भरायला लागले होते. मी पोळ्या टाकल्या, भाजी टाकली आणि तिचा डब्बा भरला होता. तिची अंघोळ सगळं आवरलं होतं. बाकी फक्त तिचा हेअरस्टाईल करायची राहिली होती. तर ही मांजर बघून मला माझ्या दुधाची आठवण झाली की मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि जर पिऊला आवाज द्यायला मी गेले असते तर हिनं दूध ते पिऊन घेतलं असतं. म्हणून म्हटलं की चला आपलं दूध फ्रीजमध्ये नेऊन ठेवावं. तर दूध घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवायला चालले होते. फ्रीजमध्ये ठेवलं कारण मागच्या 1-2दा म्हणजे मांजरीनं आमचं सगळंच दूध पिऊन घेतलं होतं. सो दूध फ्रीजमध्ये ठेवलं मी आणि चला म्हटलं आता पिऊला पण एकदा आवाज देऊया. तर तिला मी आवाज देत होते पण ती तिकडे खेळण्यामध्ये बिझी होती. तर तिला म्हटलं जाऊ दे बाई तिकडचं, आता चल लवकर आवर. केस विचरायला घेतले तिचे. तर तिचे 2 झिट्टू पाडायचे होते मला आणि लवकर लवकर आवरायचं होतं. सो तिचे झिट्टू पाडायला घेतले होते मी. तर लेकरांचं म्हणजे खूप अवघड असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या कलाने घ्याव्या लागतात. तर मागं 2 दिवसापूर्वी खूप थंडी होती. तर पिऊला म्हटलं होतं की स्वेटर घालून जा. तर त्या टायमिंगला ती म्हणाली की नको मला. आणि आज म्हणते की माझी मैत्रीण जान्हवी स्वेटर घालून आली होती काल. तर मला पण आता आज स्वेटर घालून जायचं. तर त्यामुळे म्हटलं की आता दुपारून परत तिला गरमी होईल म्हणून मग तिला हुडी घातली आणि चाललं होतं आमचं मेकअप वगैरे. आणि त्यात ती कॅमेऱ्यामध्ये स्वतःला बघत होती की मी कशी दिसते. आणि सगळं आवरून आम्ही बाहेर निघालो होतो. तर शेजारचा पियूषसुद्धा आला होता तिथं आणि पिऊची आजी आणि शिव तिथं उन्हाला बसले होते. सो आम्ही वाट बघत होतो बसची केव्हा येते म्हणून. तितक्यात बस आली आणि लवकर पटापट पळत पिऊला नेऊन घातलं बसमध्ये. ती बसमध्ये बसली आणि त्याच्यानंतर बस गेली. पिऊ तर आता स्कूलला गेली होती पण मागे भरपूर काम राहिलं होतं. सो मी घरी आले. त्यानंतर घरी आल्यानंतर लवकर लवकर माझा स्वयंपाक आवरून घेतला. पिऊच्या डब्यापुरत्याच पोळ्या केल्या होत्या अगोदर. तर बाकीच्या राहिलेल्या पोळ्या करून घेतल्या लवकर लवकर, कारण त्यानंतर मला भाजीसुद्धा करायची होती आणि बाकीचंसुद्धा काम होतं. तर हाऊसवाईफ असल्यावर घरचे सगळेच कामे असतात आणि सकाळची धावपळसुद्धा असते, कारण मुलांचा डब्बा आणि ह्या सगळ्या गोष्टी आवरून द्याव्या लागतात. सो आता पोळ्या झाल्या होत्या माझ्या. तर म्हटलं थोडे केस विंचरून घ्यावे, तर ओले होते. सो वाळतील म्हटलं थोडे विचारले, मागून थोडं क्लचर लावलं आणि बघितलं स्वतःला थोडंसं. सो त्यानंतर वरण टाकलं शिजायला. डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्यात हळद आणि तेल ओतलं आणि कुकर लावलं. त्यानंतर कपडे भिजू घातले. कपडे धुण्यासाठी पाणी घेतलं आणि भांडेसुद्धा पडले होते एवढे मोठे. सो अगोदर पटापट भांडी घासून घेतली, सगळी स्वच्छ करून टाकलं, म्हणजे तिथे जागा उरते मला कपडे धुण्यासाठी चांगली स्वच्छ. सो लवकर भांडी घासून घेतली, धुवून घेतली. तर सकाळच्या धावपळीमध्ये म्हणजे खूप कामं पण पडतात. त्यानंतर मग भांडी झाल्यानंतर कपडेसुद्धा घेतले मी धुवून लवकर लवकर. तर आज खूप कपडे पडलेले होते सगळ्यांचेच, पिऊचे शिवचे, तर सगळ्यांचेच बरेच कपडे टाकलेले होते सगळ्यांनी, पिऊच्या पप्पांनीसुद्धा. सो लवकर लवकर कपडे धुवून घेतले. आईची साडी आणि माझीसुद्धा साडी होती. कपडे धुतल्यानंतर वाळायला घातले. असं लवकर लवकर मी सगळी कामे उरकून घेतली आणि त्यानंतर माझ्यात लक्षातच नाही मी कुकर लावलं होतं. सो कुकरचं सगळं पाणी उतू गेलं होतं. तर त्यानंतर मग वरण बनवलं आणि हे आले होते जेवायला वाढलं. त्यानंतर शिवला आंघोळ पण घातली, त्याचं आवरलं सगळं. तो मध्येच दंगा करत होता की म्हणजे मला आवरून देत नव्हता त्याचं. सो तसं कसं बसं मी त्याचं आवरलं, इकडं तिकडं पळत होता मध्येच. तर आवरल्यानंतर थोडीशी मस्ती केली त्याच्यासोबत. तो खूप बडबड करतो, तर त्याच्यासोबत थोडी मस्ती केली. खूप भारी वाटतं लेकरांसोबत खेळायला, बोलायला, कारण लहान असतात ना, तर बालपणीच आपल्याला पण आपलं बालपण त्यांच्यासोबत जगायला भेटतं. तर खूप बडबड करत होता आणि त्यानंतर तर मला म्हणत होता की मला काढायलाच घे म्हणून, पण मला आवरायचं होतं बाकीचं. नंतर त्याला मी खेळायला दिलं खेळणी आणि मी लवकर लवकर झाडून घेतलं सगळं, कारण मला बाकीचं पण काम करायचं होतं अजून. झाडून आवरल्यानंतर मला कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या, पण शिव बाहेरून आला होता म्हणून त्याला थोडंसं घेतलं आणि त्यानंतर कपड्याच्या घड्या घालायला घेतल्या.
तर लहान मुलं आहेत मला 2 पिऊ आणि शिव, तर त्यामुळे त्यांचे छोटे कपडे असतात, तर असं ढीगभर कपडे पडतात त्याच्या छोटे कपड्याच्या घड्या घालून मग मला ते कपाटामध्ये ठेवायचे होते. तर शिव बघा कुठे खेळायला लागला होता, तर सगळ्या कपड्याच्या घड्या घालून झाल्या होत्या आणि त्या मी कपाटात ठेवत होते. तर शिव म्हणत होता की आई कपाटात ठेवतेस का, नको ठेव म्हणून, पण असंच तो हट्टीपणा करत असतो. तर खूप छान वाटत होतं, तो बोलत होता, त्याच्या बोबड्या बोलाने खूप सुंदर वाटत होता. तर मला अजूनही बाकीचं काम राहिलं होतं, माझं बेड आवरायचा होता. बेडवर सुद्धा त्यांनी घड्या घातलेले कपडे विस्कटून टाकले होते सगळे. पिऊनं आणि शिवनं सगळा राडा करून ठेवला होता. सो मला सगळा बेड आवरायचा होता आणि नंतर मी बेड आवरला सगळा. त्यानंतर शिवला झोपी घातलं होतं. त्यानंतर तो झोपेतून उठला आणि आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या. त्यानंतर पिऊ आली होती म्हणून त्याला आवाज आला, तर तो म्हणाला आई ताई आली, आणि खरंच ताई आली होती. पिऊला शिवने ताई म्हणलेलं खूप आवडतं. सो ह्या मुलीने बघा काय केलं आहे, तिच्या पप्पाचा फोटो घेऊन गेली आहे स्कूलमध्ये आणि आता मी पिऊसोबत गप्पा मारते, मस्त टाईम स्पेंड करते. तोपर्यंत बाय. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट करा आणि पुढील व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.